पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ती सतत आजोबांच्या खोलीत जायचं असं म्हणायची। तिने आजोबांना हार्म केलं तर? मी नक्की परत येते चंद्रविलास, मी येणार आणि तू मला अडवू शकणार नाहीस। तिचं जे काम होतं वाड्यात ते पूर्ण झालेलं नाही अजून, त्यामुळे ती परत येणार। नंदाला माझ्या शक्तीचा पुरेपूर अनुभव आला आहे नाना, ती आता पुन्हा कधीच येणार नाही। आम्ही सगळ्यांनी आमची शक्ती तुला दिली तर तुला काहीच अशक्य नसेल। नानांना मारून तुझा बदला पूर्ण करू शकशील। बाबा परत आली। हा खडा कुठून आला? वरून आला असेल। अगं तू बाबा, ती परत आली। बाबा बाबा बाबा, अरे कुठे आहेस तू? बाबा बाबा लवकर ये। बाबा बाबा कुठेस, लवकर ये। बाबा शर्वरी, पुन्हा आलीस नंदा, चांगलंय। एकदा मेलीच होतीस, आता पुन्हा नष्ट होशील माझ्या हातून कायमची। ये आपण खेळूया। तू तू ये ना, ये तू ये। मग असा अर्धवट राहिलेला डाव पूर्ण करू। हो ये ना, ये। बाबा अरे लवकर खाली ये, मी पकडले तिला। बाबा लवकर ये, मी तुला आता सोडणार नाही। मला खरं खरं सांग, कोण आहेस तू? माझ्या मागे का लागलीस? तुला काय हवंय? नाना आजोबांकडून काहीतरी हवंय ना तुला? बोल ना, मी काहीतरी विचारते, गप्प का बसलेस? बाबा अरे लवकर खाली ये। शर्वरी, शर्वरी काय झालं? शर्वरी कुठे ती?
अगं सापडली का ती? कुठे? भास झाला मला, कोणी नाहीये तिथे. माझ्या चढचणीत मला कोलस काय? कुलपाची किल्ली कुलपात चढकली. बर चल ये चल. मी जाऊ शकतो बरं का चंद्रविलास मध्ये, पण नुसतं तसं गेलं तर लय रिस्की आहे. काहीतरी शेप मध्ये डाव टाकला पाहिजे. ए म्हातारे, लय नको काळजीचं नाटक करू. हा मला माहितीये तुझ्या डोक्यात लय काय काय चालू असतं. काय ग मगाशी त्या पुस्तकात काय लपवत होतीस? कसला कागद होता तो? कसला कागद? काय नाही त्यात. ए मला काय येडा बिडा समजते की काय तू? हा आता तू तो कागद लपवला म्हणजे तो महत्वाचाच असणार नाही का? कागद का फोटो का नकाशा होता चंद्रविलासच्या खजिन्याचा? अरे बाबा ग बस, उगाच गोत्यात आणू नकोस. अच्छा, म्हणजे तो नकाशाच होता. म्हातारे, हे सोन्याचं नाणं तूच आणलं होतं ना घरामध्ये पहिल्यांदा? म्हणजे तुला माहितीये चंद्रविलास मध्ये खजिना कुठे? आता सांगते का गप गुमान? अरे बाबा नाही, मला काय माहित नाही. अगं आई, कशाला विषय वाढवती? हा सांग कुठे खजिना ते? बरं माझं सोड, तुझ्या लाडक्या विभासाठी तरी सांग. विभा आता इथं राहत नाही. राहत नाही म्हणजे मग कुठे राहते? हा मी आज तिला घरात हाकललं. आता पातूर ती गेली असेल तिच्या ताईकडं भाऊजींकडं. जीड लागला का काय तुला? हा हे रे अगं म्हणजे मी समजा कोणासाठी करतोय? त्या विभासाठीच करतो ना, बिचारीसाठी. हा म्हणजे सगळ्याच मला लगीन करायचंय तिच्याशी आणि तू तिला घालवून दिलं. अगेच म्हातारे, तुला काय डोक्याचा भाग? बर जाऊ दे. एक काम कर, मला तर नकाशा दे. सांगितलं ना एकदा काय नाही म्हणून. की तुम्ही खजिना करता ना, त्या समजा अफवा आहेत. तुझ्यासारख्या माणसांचा हावरटपणाच भोवतो. हा त्या खजिना पायी जातात त्या वाड्यात, मग त्या वाड्याला तेवढंच भोवतं. हावतं त्याचं, मग मरतात लोक. ते शिकारी कसं फास टाकून सावं झडकवतो, तसा आहे तो वाडा. तू बी तिकडं गेलास ना, तुझं बी तेच होईल जे बाकीच्यांचं झालं ते. मी एकदा घाबरलो म्हणजे सारखा नाही घाबरणार ना. हा मी प्लॅन ओळखलाय तुझा सगळा. तुला ना माझं चांगलं झालेलं बघवतच नाही म्हणून तू त्या विभाला घालवलीस. मी तिला परत आणीन आणि तिच्याशीच लग्न करीन. तो खजिना आहे ना, तो पण मी शोधून काढीन. हा तरी पण तुला आता एकदम शेवटचं विचारतोय. सांगा ग कुठे खजिना? यो काय म्हणजे काय गरिबीचं माजबीज आहे का काय तुला? तू मर गरिबीत, मी नाही मारायचो.
आता मी वाड्यात जाणार आणि खजिना शोधणार. आणि ती जे काय भूतबीत आहेत ना ती सगळी गेली तेल लावत. काय काय झालं? कोण गेलं शरीवरी? मग कसं भिनभिनलं? किती भारी वाटते या झोपाळ्यावर. हवेत उडताना पंख फुटल्यासारखं वाटतंय. किती छान झोपाळा आहे हा. असं वाटतं इथेच बसून राहावं, कुठेच जाऊ नये. बैसटली काय? शरू, तू काय पहिल्यांदा बसलीस का या झोक्यावरती? इतकं काय निरखून बघतेस तू? आणि हे पंख फुटलेत वगैरे काय? काय झालं? बाबा, तुम्हाला झोका दे ना. लहानपणी द्यायचं असतं. चल, पुरे झाला टाइमपास. मला काम आहे. चल तू पण वरती. अंतू, काय म्हटली? अगं अंतू, काय म्हणतेस नंदा? अरे काही नाही, अंतू म्हणलं फक्त. अंतू? अंतू कशासाठी? मी बाबा आहे ना. अरे हो, सहज निघून गेला. पण असं काय करतोस? तुला आई आणि ताई म्हणायची ना अंतू लहानपणी. तेवढंच तुला तुझ्या लहानपणात गेल्यासारखं वाटेल. तू असा विचार कर, इतक्या वर्षांनी कोणीतरी तुला अंतू म्हणते. तुला छान नाही वाटत आहे? नाही, छान वाटतंय ना मला. छान वाटतंय मला. पण तू मला बाबाच म्हण. बरं बाबा. काय मालक, भिनभिनलं. तसंच भिनभिनलं. नाही 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 भिनभिनलं. काय नाही भिनभिनलं. जा, दार बंद करा ते. हा, उपाय करायला लागणार. तारा, माझं एक काम आहे. तुमचं मायाकडे काय काम आहे मला? उद्या मी कामानिमित्त बाहेर जाणार आहे. शरूकडे लक्ष ठेवायला जमेल का? हा, नानांवरती विश्वास नाहीये माझा म्हणून विचारतोय. हा, पण म्हणजे काय करायचं असतंय मी समजलं नाही. फक्त तिच्याकडे लक्ष ठेवायचं, ठीक आहे? काय हवं नको ते बघायचं, काळजी घ्यायची तिची. वाड्याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि नानांच्या खोलीत तर अजिबात नाही. हा, जमेल? कळलं? दा. विभा, विभा, अगं काय झालं? ताईकडे गेली नाहीस का? विभा, अगं ताई काय बोलली का? हा, का भांडली तुझ्या संग? अगं भांडण झालं ना तरी विभा, बोल की काहीतरी.
ताईकडे गेलेच नाही मी. आणि आई, ते अनंत महाजन आपल्या घरी येऊन गेले हे का लपवलं माझ्यापासून? का तुम्हाला पण वाटतंय मी त्यांच्या मुलीला वेड ठरवण्याचा प्रयत्न करते? असं नाही अगं विभा. हे बघ, हाच चंद्रविलास मधनं कुणीतरी आपल्याकडं घरी आलं होतं. जणू काही तो वाडा तुला पुनावतोय, बोलावतोय. आई थांबवाय सगळं, आणि मी कुठेही जाणार नाहीये. नाहीतर त्या महाजनांना त्यांचा संशय खरं ठरल्याची खात्री पटेल. त्यांना वाटेल चोरी पकडली आणि पळून गेली. महाजनांचा गैरसमज कधीच संपणार नाही. ही बाग ग, तुला कसं कळत नाही? ही समजा चंद्रविलास घडून आणतोय, तू कुठं जाऊ नये ना म्हणून चाललंय हे सगळं. आई आओ, बहानावर या. अहो, मी तुमच्या पाया पडून सांगते, माझा आणि त्या वाड्याचा काही संबंध नाहीये. जो काही संबंध होता तो त्या नानांमुळे आणि शर्वरीमुळे, तोही संपलाय आता. त्यामुळे आता त्या वाड्याचं नाव आपल्या घरात नको. मला काळजी फक्त त्या शर्वरीची वाटते. तिला काहीतरी होतंय हे त्या महाजनांना लवकरात लवकर कळू दे. शरू, हे काय आहे? हा कुठला लुक आहे? ओल्ड स्टाईल. चाफ्याचं फूल? आपल्या अंगणामध्ये चाफ्याचं झाडच नाही. कुठे मिळालं तुला? अंगणातच मिळालं पडलेलं. चाफा आवडतो मला. तुला नाही आवडत? मला चाफा खूप आवडतो. मला फक्त माझ्या नंदाताईची खूप आठवण. एनिवे, मी ब्रेकफास्ट आणलाय तुझ्यासाठी. काय आपलं काम सुरू झाल्यानंतर सगळं राहून जातं ना, घेतो. खाली चल ब्रेकफास्ट करायला. चल. नाही, खाली नको. नाना आजोबांच्या रूम मध्येच करू. इथे कशाला? इथे नको, खाली चल. दो. अरे फुंकून पी रे. कितीदा सांगायचं? कॉफी आणलीस? मला आज चहा हवाय. मला आवडतो तसा. किती लहरीपणा करशील अगं. आणशील प्लीज? शरू, खूप चहा प्यायला लागली. दिस इज नॉट गुड. आई म्हणायची तसं. खूप चहा प्यायलास तर काळी होशील. गौरी म्हणायची असं? गौरी कधी म्हणायची? मला नाही आठवते. मला म्हणायचं. तुला नसेल माहिती. तू कर ना चहा प्लीज. मला आज खूप खायचंय आणि माझं काम करायचं. तू कर ना चहा प्लीज. ओके, हे घे. काहीतरी वेगळाच मूड तुझा. I'll get you tea. नाना, तुमच्या नातीच्या हातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. हात तिचे असले तरी बदला माझा आहे.
हो नाना हो, हेच हवंय मला. मरा एकदाचे, हेच साध्य करायला मी इथे आले होते. केवढं सोपं होतंय. शर्वरी असूनही शर्वरी काहीच करू शकत नाहीये, आणि मी तरीही नानांना मारू शकते.